खेडच्या तहसीलदार कार्यालयाच्या दारात भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा असलेली कुंडी ठेवल्यानं संतप्त झालेल्या संघटनांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलंय। सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी राजगुरुनगर येथील खेड तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यात आलं। कारण असं आहे की तथागत गौतम बुद्धांची मूर्ती तहसीलदार कचेरीच्या तिथं ठेवण्यात आलेली होती आणि त्यांची विटंबना झालेली आहे। आता ह्या मॅडमलाच तहसीलदार मॅडमला गौतम बुद्धच मला वाटतं माहिती नाही असं वाटतंय। तर दुसरे ते नायब तहसीलदार आहे ते आमच्या राजभवनला म्हणले की ती मूर्ती वाळत घातलेली आहे। मी पहिला ह्या गोष्टीचा निषेध करतो, याची पहिली सखोल चौकशी करायला पाहिजे। आणि ह्या मॅडमचे सोशल मीडियावरती फार तुम्ही जर ऐकलं असेल किंवा नसतं ऐकलं, पण हिचं गैरवर्तन खूप झालेलं आहे आणि इथं फक्त पैशांचाच बाजार दिसतोय। मला गरीबाला न्यायच नाही असे बरेचसे मॅटर माझ्याकडे आलेले। तर ह्या मॅडमची पहिली सखोल चौकशी करावी, ही कुठं कुठं हिने काय काय घोटाळे केलेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिची तात्काळ बदली करून हिला नक्षलवादी एरियात टाकण्यात यावं आणि यांची जेवढ्या प्रॉपर्टी आहे कुठं कुठं या पहिल्या सील करण्यात याव्या। 5 दिवसाच्या आत यांनी जर उत्तर जर नाही दिलं किंवा माफी जर मागितली नाही तर येणाऱ्या 6व्या दिवशी आम्ही सर्व पक्ष सर्व संघटना ताकदीने खेड तालुक्यात मोठं एक आंदोलन उभं करण्यात येत आहे। मॅडम इथं नाहीच आहे, मॅडमला आधीच कळलेलं आहे की आम्ही इथं येणार आहे। मॅडम त्याच्या आधीच फरार झालेली आहे। नायब तहसीलदार भेटले ते नाही, नायब नाही, आता हे दुसरे कोण आहे काय माहिती, कुठून भरलेत काय माहिती। मला असं बोलायचं आहे की तालुक्याचं न्यायदंडाधिकारी आहे, न्यायदंडाधिकारी म्हणजे एक ते न्यायदेवताच आहे। त्यांच्याकडनं हे आमच्या देवाचा अपमान होईल असं अपेक्षित नव्हतं। त्यांनी स्पष्ट म्हणजे जाहीरपणे त्यांनी इथे दारासमोर कुंडी ठेवून, बुद्धांची कुंडी ठेवून त्याच्यामध्ये रोप लावून आणि ते पण गटारीवरती ठेवून आम्हाला असं दर्शवलं।